आलेले टू व्हीलर आपण पाहताय समय संघर्ष न्यूज। आज आपण आलो सध्या धाराशिव जिल्ह्यातील धाराशिवच्या बस स्टँडवर आहोत आणि या ठिकाणी एक मुसळधार पावसानं बऱ्याच दिवसाच्या उघडीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय या बस स्टँडवर आपण आहेत, गाड्या यायला चाललेत, मुसळधार पाऊस पडत आहे, प्रचंड असा पाऊस। पावसात उभं राहून आपण पावसाचं पाणी खरंच वेळात एक 10 मिनिटाच्या पावसात या ठिकाणी पाहतो आपण सगळं रस्ते पाणीमय रस्ते झालेले आहेत। या रस्त्यात पाणी झालेलं आहे, सगळ्या बस स्टँडवर पाणी झालेलं आहे। मुसळधार पावसाची सुरुवात बऱ्याच दिवसाच्या उघडीनंतर शेतकरी सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पाऊस पडण्याची, त्याला पाऊस चालू झालेला आहे आणि तोही मुसळधार पाऊस झालेला आहे। आपण पाहतोय बस स्टँडवर सगळ्या बस स्टँडवर पाणीच पाणी, बस स्टँड पाण्यामध्ये आहे। प्रवाशांची सुद्धा गैरसोय। आपण बस स्टँडची एक बाजू आपण पाहिली, बस स्टँडचं काम चालू आहे, एका बाजूचं काम झालं आणि दुसऱ्या बाजूचं काम चालू आहे। त्यामुळे ज्या बाजूचं काम झालंय त्या बाजूला गाड्या लागत आहेत आणि या साईडचं काम चालू आहे। काम चालू असणारे वाहनं आणि कॉन्क्रीटचे काम करायला चालू होते, सगळी वाहनं या ठिकाणी पावसामध्ये थांबले। प्रचंड असा मुसळधार पाऊस आपण पाहताय। डेपो आहे, तर या ठिकाणी पाहतोय पावसामुळं पॅसेंजरची बस स्टँडमध्ये गर्दी। प्रचंड असा मुसळधार पाऊस चालू आहे आपण पाहतोय आणि नाल्याचं पाणी, घाण नाल्या गावातलं धाराशिव शहरातलं पाणी बस स्टँड मधून आणून सोडलेलं आहे आणि तिथं पूर्ण ती केर कचरा घाण सगळे आलेले। हे स्कूटर पाहतो आपण, बघा त्याची अवस्था आहे, किती पाणी आहे। आणि बस स्टँड मध्ये या ठिकाणी बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या गेट मधून अशी अवस्था, अशी कसरत करत वयस्कर माणसं आहेत, त्यांना किती पाण्यातून चालवावं लागेल। इथं पाणी साठतंय, हे पाणी कुठं काढून द्यायची, पाण्याला कुठे वाट करून देणं हे करणं प्रशासनाकडून अपेक्षित होतं, पण कुठे हे पाणी काढून दिलेलं नाही। या पहिल्याच पावसाळ्यात या ठिकाणी तळ साचलंय आणि गाडी बघा हे बस स्टँडच्या क्षेत्रामध्ये, बस स्टँड मध्ये इतकं पाणी साचलंय, अशी अवस्था या बस स्टँडची। आणि परिवहन मंत्री आहेत, ते आपल्या धाराशिवचे पालकमंत्री आहेत, त्यांनी या गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे। तुळजापूरच्या बस स्टँडचा बराच प्रश्न गाजला होता, या बस स्टँडकडे तरी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। तर आपण पाहतोय बस स्टँडच्या गेटलाच प्रचंड असं तळ्याचं स्वरूप, तळ साचल्यासारखं पाणी साचलंय। आता ती एक आजी पाहतोय आपण, वयस्कर आजी आहे, ती एसटी पकडण्यासाठी येत आहे, तिला गुडघे इतकं पाणी बस स्टँडच्या गेटला। पाऊस उघडलाय पण ती साचलेलं पाणी आणि धाराशिव शहरातलं नाल्याचं पाणी बस स्टँड मध्ये आलेलं आहे। त्या पाण्यामुळं काय अवस्था आहे बस स्टँडची आपण पाहतोय। चक्क तळ्याचं स्वरूप आणि बस स्टँडच्या गेटवरच अशी परिस्थिती आहे। गेटवरून बस स्टँड मध्ये प्रवाशांनी प्रवेश करायचा कसा, आता ही गाडी चाललेली आपण, तरी पाणी किती आहे गेटला, असं पाणी साचलेलं पाण्याच्या लाटा। फोर व्हीलर पाहतो आपण, बघा किती पाणी किती आहे गेटला आणि थांबलेलं पाणी आहे। त्या पाण्याला बाहेर जायला वाट नाही, त्यामुळे थांबलेलं पाणी आहे आणि पाणी इतकं घाण आहे। ते पाणी हे नाल्या पाहतो आपण, धाराशिव शहरातल्या गटारीच्या नाले आहेत, त्या नाल्याचं पाणी आलेलं आहे। त्या नाल्यामध्ये तिथे काही गाड्या लागलेल्या आहेत, आपण पहा त्या गाड्याची अवस्था, गाड्या किती पाण्यामध्ये आहेत।
आणि केर कचरा ह्या नालीतून आलेला वाहून आलेला त्या गाड्याभोवती साठलेला आहे. आता ही गाडी त्याच्या जे काय पॅसेंजर असतील प्रवासी असतील त्यांनी गाडी लावली ती गाडी काढायची कशी हा मोठा प्रश्न आहे. आता पाहतोय टू व्हीलर आलेली आहे. टू व्हीलर आपण खास बस स्टँडची अवस्था दाखवण्यासाठी बस स्टँडची न्यूज करण्यासाठी बस स्टँडवर आलेलो होतो. आपली पलीकडं जे समोर दुकान दिसत आहे झेरॉक्सचं त्या ठिकाणी आपली गाडी आहे. आता पाण्यातून जात आहोत आणि या पावसामुळं छत्री घेतलेली आहे. छत्री घेऊन जात आहोत आपण. हे अवस्था बस स्टँडची. एक गाडी आली इतकं पाणी अक्षरशः तळ्याचं स्वरूप. लाटा तळ्यात जशा समुद्रात लाटा येतात तशा लाटा उसळत आहेत आणि केर कचरा ते शहरातून जे नाल्याचं जे पाणी सोडलेलं आहे आणि आपली गाडी इथं लावलेली होती. इथं गाडी लावून आपण पाहतोय आपला बूम माईक स्टँड सगळ्या गाडीला आहे. या ठिकाणी आपण आता गाडीकडे आलेलो आहोत. तर पहा कचरा यांच्या दुकानासमोर त्यांचं हे दुकान आहे 4 वाजता त्यांच्या दुकानासमोर हे नालीतला सगळा कचरा येऊन थांबलेला आहे. हे परिवहन मंत्री हे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे त्यांच्याच जिल्ह्यामध्ये ही बस स्टँडची अशी अवस्था आहे. बघा या आजी त्या गुडघ्याच्या पाण्यातून त्यांना गेटमधून बाहेर जावं लागतंय. तर या गोष्टीकडं पालकमंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.